Oh
मॉनिटर जास्त ऍक्टिव्ह ठेवा इथून पहिले. ऐसे का हो न करा काही ऐसे पुढे नाही नास जा विश्वंभरा शरणागत होत जात वंदुनी श्रुतीचे काने घाफळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणागत होत जात वंदुनी. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत होत जात वंदुनी. पांडुरंगा करून
होईल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा, ज्या अनेक कारणाने तुकोबाराय जगद्गुरु आहेत त्यापैकी एका कारणाची पुष्टी देणारा आणि जगातल्या प्रत्येकाला निर्भय बनण्याचा मार्ग सांगणारा भंग आहे. विठ्ठला कैलासवासी भानुदास बापू म्हस्के यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या कृतिशील, सक्रिय आणि कार्यप्रवण अशा परिवाराने आयोजित केलेल्या ह्या श्राद्ध दिनाची कीर्तन सेवा या परिवाराच्या संपर्काने, आग्रहाने माझ्यापर्यंत आली. आमचे शेणगे भाऊ असतील, आमचे राऊत भाऊ असतील, या सेतू बांधायला बऱ्याच जणांनी शिळा टाकल्यात आणि त्यानंतर ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे. ज्या व्यक्तीचं हे श्राद्ध आहे त्या व्यक्तीच्या जीवनातून आपल्याला काय शिकावं हे सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला त्या माणसाने कुठं काय केलं, किती वर्षी तो जन्माला आला, त्याला कोणी मदत केली, त्याने कोणाला मदत केली, अशा सगळ्या गोष्टी सांगणं याला इतिहास म्हणतात. आणि त्यानं जे केलंय ते पाहून अनेकांना काही करण्याची प्रेरणा झाली तर त्याच्याबद्दल सांगणं याला चरित्र म्हणतात. विठ्ठला चित्र सगळ्यांना आहे पण चरित्र फार कमी लोकांना आहे. चित्र विचित्र झालं तर त्याच्यात चरित्र राहत नाही. त्यामुळं चरित्र होण्याकरता चित्र सुचित्र झालं पाहिजे. आणि आमच्या भानुदास भाऊंनी त्या रीतीने आपल्या जीवनाला कर्मयोगाचा मुलामा चढवला, भक्ती योगाची लखाकी आणली आणि म्हणून ज्ञानयोगाचा ध्वज त्यांच्या जीवन शिखरावर फडकला. आणि त्याचा परिणाम आपण अत्यंत श्रद्धेने या त्यांच्या उपक्रमाला उपस्थित आहोत. कीर्तन श्राद्धानिमित्ताने, श्राद्ध म्हणजे काय हे कळलं पाहिजे
आणि त्याच्यासाठी कीर्तन म्हणजे काही हेही कळलं पाहिजे. श्राद्ध शब्दाची व्याख्या श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. श्रद्धा प्रधान कर्म, श्रद्धेपोटी केलं जाणारं कर्म म्हणजे श्राद्ध आहे. काही कर्म विधी प्रधान असतात आणि काही कर्म ही श्रद्धा प्रधान असतात. काही कर्मात विधीच महत्वाचा आहे. म्हणजे आपण आचमन करायला पाणी घेतो, ते पाणी किती असावं त्याचं मेजरमेंट आहे, त्याचं स्केल आहे. नाथ महाराज म्हणतात कर्मी आचमन करावे तरी माश मात्रा जळ घ्यावे. माश म्हणजे उडीद, पापड बनवता ना, त्या उडदाचा दाणा जेवढा आहे तेवढंच पाणी आचमनाला असावं. ते कमी किंवा जास्त झालं तर दारू प्यायल्याचं पाप लागतं. आपल्याला आचमनाचं जाऊ दे, आपल्याला गंध उगाळायचं पाणी नेमकं घेता येत नाही. आता जे लावित नाही त्यांचा प्रश्नच नाही. विठ्ठला दिंडीत जर एखादा वारकरी म्हणाला की तुम्ही काही गंध उगाळू नका, मी तुम्हाला लावतो, तो परोपकार नाही, पाणी जास्त झालंय. म्हणजे काही कर्म ही विधी प्रधान असतात आणि काही कर्म ही श्रद्धा प्रधान असतात. ज्या व्यक्तीचं श्राद्ध आहे त्या व्यक्तीच्या, पुरुष असेल तर पुरुषाच्या मागच्या 3 पिढ्या इथे येतात, त्याला पितृत्रयी म्हणतात. आणि स्त्रीचं श्राद्ध असेल तर तिच्या मागच्या 3 पिढ्या येतात, त्याला मातृत्रयी म्हणतात. वसु, रुद्र, आदित्य या स्वरूपाने मागचे 3 पूर्वज तिथे येत राहतात. आणि आपण केलेल्या सत्कर्माचा, दानधर्माचा तो पुण्य संचय घेऊन यजमानाला आशीर्वाद देऊन निघून जातात. लोक बरेच प्रश्न विचारतात किंवा बरेच लोक प्रश्न विचारतात, बरेच प्रश्न विचारतात. जाऊ द्या, ते म्हणतात की आमचे पूर्वज कुठेतरी कोणत्या तरी योनीला गेले, कोणत्या तरी जन्मात गेले आणि आम्ही इथं दान धर्म करावा, आम्ही इथं पुण्य कर्म करावं. मग आम्ही इथून जे दान धर्म करतो त्याला ते पुण्य मिळण्याचा संबंध काय? सोपं सांगतो मी तुम्हाला. मुलगा जर शिकायला अमेरिकेत असला, तिथे त्याला इन्कम सोर्स काहीच नाही, खर्च करतोय फक्त, पण त्याला तिथे लागणारा पैसा भारतातून बाप पाठवणार ना. मग बाप भारतात आहे आणि मुलगा अमेरिकेत आहे, मग भारतातून पाठवलेला पैसा अमेरिकेत पोहोचतो ना. मग इथं केलेलं पुण्य तिथं पोहोचायला काय अडचण आहे? कोणी म्हणेल मध्ये पोस्ट नावाचं डिपार्टमेंट आहे, ते इकडून तिकडं नेतं. मग इथं पितरांची देवता आर्यमा आहे. विठ्ठला एक जण म्हणाला ठीक आहे, पण आमचे पूर्वज जर काही वेगळ्या जन्माला प्राप्त झाले असतील आणि आम्ही इथून ज्या प्रकारचं सत्कर्म करतो तशा प्रकारचं पुण्य त्यांना अपेक्षित नसेल तर हे सत्कर्म करण्यात अर्थ काय? मी त्याला म्हटलं बाबा, बापाने पैसा भारतातून पाठवला, तो अमेरिकेत पोहोचला. भारतातून जेव्हा मनी ऑर्डर डिपॉझिट झाली तेव्हा कोणत्या चलनातून केली? भारतीय चलन रुपया. ती त्याच्या अकाउंटला तिथे जमा झाल्यावर तो जेव्हा ती अमाऊंट विड्रॉवल करेल तेव्हा रुपये बाहेर येतील का? आज कसं काय झालं? म्हणजे तारीख दुसऱ्या महाराजाला दिली ना, आला दुसरा तर चालेल का तुम्हाला? का घरून वेगळे निघाले आणि इथं वेगळे पोहोचले? असं होत नाही. मग जर इथून आम्ही रुपया पाठवतो तर तिथं डॉलर म्हणून का पोहोचतो? त्याच कारण तिथं त्याला जे उपयुक्त आहे त्या स्वरूपात ते दान आणि पुण्य पोहोचेल. मग जर रुपया तिथं जाऊन डॉलर होत असेल तर इथं आम्ही कोणतंही पुण्य कर्म करू ते तिथे त्या जीवाला अनुकूल विषयाच्या रूपाने प्राप्त होण्यात काय अडचण आहे? एक जण तर फारच हुशार होता, न करत्याचा वार क्षणवार, त्याला करायचं नसेल ना
तर तो काय गाराने गाईल त्याचा भरोसा नाही. म्हणजे नाचता येईना, अंगण वाकडं, नेसता येईना, लुगडं तोकडं, स्वयंपाक जमिना, ओली लाकडं. विठाला करायचं नाही, सांग ना सरळ. तो म्हणाला आम्ही ज्यांचं श्राद्ध घालतोय, ज्यांच्यासाठी पुण्यकर्म करतोय, ते जर मुक्त झाले असतील तर का करा. असं वाटतं ते मुक्त झाले नाही, याला मुक्त व्हायचंय. मग हे पुण्य तिथं कसं पोहोचणार, किंवा त्या पुण्याचा उपयोग काय होणार, मग पुण्यकर्म करण्याची आवश्यकता काय. मी त्याला म्हटलं पुन्हा तुला सांगतो, बापाने भारतातून मनी ऑर्डर केली, पण पोरगा अमेरिकेत त्याच्या फ्लॅटवर नसला, समजा जागेवर नसला. आता जागेवर नसला की जागेवर नसतोच. मग इकडून पाठवलेल्या मनी ऑर्डरचं काय होईल. तुम्हाला काय होईल म्हणजे तिथं ती सोडवून घेणारा नसला तर त्या मनी ऑर्डरचं काय होतं माहितीये ना, त्या मनी ऑर्डरवर दुसरा ऍड्रेस असतो. कोणाचा, एक ज्याला पाठवायचंय त्याचा, आणि दुसरा ज्याने पाठवलं, भेजने वाले का पुरा नाम और पता. ज्याने पाठवलं त्याच्याकडे ती परत येते, बरोबर आहे ना. तो म्हणाला हो. मग तसं ज्याचे पूर्वज मुक्त झाले असतील त्याच्यासाठी केलेलं सत्कर्म पूर्वज मुक्त झाले असतील तर ते पुण्य परत त्याच्याच अकाउंटला डिपॉझिट होतं. किंवा सत्य आहे विठाला, उगाच कोणी आरोप करायला नको आता आपल्याला, काहीतरी सांगताय. ते जे पुण्यकर्म तिथं गेलंय ते पुन्हा याला प्राप्त होतं, किंवा ती हरियमा नावाची देवता त्या पुण्याचा स्वीकार करते आणि यजमानाला आशीर्वाद देऊन सुखी करते. विठाला फक्त मला म्हणायचं इतकंच आहे की आपल्या परंपरांबद्दलचे किंतु सारखे येऊ देऊ नका. का, आपल्या धर्मा इतकी, आपल्या संस्कृती इतकी डोळस परंपरा जगात कुठे नाहीये. इतका बारीक विचार करणारी परंपराच नाही. बाकीचे लोक जीवनाचं मोजमाप काय करतात, बर्थ इज स्टार्ट अँड डेथ इज एंड. जन्म म्हणजे सुरुवात आणि मरण म्हणजे शेवट. ते म्हणतात अजिबातच नाही. जन्म आणि मरण सुरुवात आणि शेवट नाही, कपडे बदलणं आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारी जे चैतन्य नाते. मग नवीन कपडे आपण घालतो त्याच्या आधी आपण असतो, आणि फाटके टाकले त्याच्यानंतरही आपण असतो. तो आपला आस्त नसतो. विठ्ठला गेलेल्या व्यक्तीच्या पुढची काळजी करणारी विचारधारा आपली आहे. हे त्याला काय करणार आहे. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले एकदा नाशिकला गेले होते. तुम्ही गेला असाल नाशिकला, जाऊन या. सगळीच कामं हाडांवर ठेवू नये. त्या नाशिकला रामकुंडावर पिंडदान चालतं, गोदावरी. आणि चाललं होतं तिथे एक फॉरेनर आला, आणि त्या फॉरेनरने यांच्या समोर त्या भटजीला विचारलं, हे गुरुजी प्लीज टेल मी व्हॉट इज दिस. मला सांगा कृपा करून हे काय आहे. आता गुरुजीला प्रश्न पडला, याला कसं काय सांगायचं का हा पिंड आहे. बर पिंड सांगून त्याला समजेल असा त्याचा पिंड नाही. शेवटी गुरुजीने दिलं ठोकून, दिस इज अ राईस बॉल. विठाला राईस बॉल म्हणण्याने पिंड ही संकल्पना होऊ शकत नाही पूर्ण. असं काही असतं. हा विचार आमच्या भारतीय संस्कृतीचा. त्यामुळे श्रद्धेया प्रति भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्राद्ध. विठ्ठला बरं, श्राद्ध का करायला घेतलं कळलं, पण श्राद्धाला कीर्तन त्याच्यात काही पोथीत नाहीये. बरं, भटजी पण श्राद्ध केल्यावर निघून जातात, म्हणजे कीर्तन कोणासाठी. श्राद्धात कीर्तन आलंच कसं. कारण सध्या कीर्तनाचं प्रेम फार वाढत आहे. काहीही असो लोक कीर्तनच ठेवतात. म्हणजे जे कीर्तनात कधी बसत नाही किंवा कीर्तन ज्यांच्या कधीच बसत नाही
ते सुद्धा कीर्तनच बसवतात विठ्ठला. ते आम्हा कथा आवश्यक हे प्रमाण सार्वत्रिक आहे. कीर्तनाचं प्रेमच एवढं वाढलंय. म्हणजे शंकर महाराज मध्ये जेव्हा टीव्या आल्या ना त्यावेळेला लोक थोडे कमी झाले होते कीर्तनाचे, टीव्हीत रमले. पण ज्ञानोबारायांना राग आला. ते म्हणतात हे टीव्ही आल्यापासून कीर्तन कमी झाली का? थांबा जरा, आता टीव्याच कीर्तन करू लागल्या. आता टीव्हीला माळ बिळ घालायला हरकत नाही, गंधबिंद लावत जा. कारण रोज सकाळी रामकृष्ण हरीच म्हणते विठ्ठला. जरा सोपं बोलू, श्राद्धाला कीर्तन ही आमची भावना नाही, हे विज्ञान आहे, हे सायन्स आहे. कसं सांगतो, आपलं तत्वज्ञान कोणताही विचार स्वीकारतं तेव्हा ते 3 नजरांनी पाहतं, कर्म, भक्ती आणि ज्ञान. आम्ही गीतेला धर्मग्रंथ त्यामुळेच म्हणतो का ती 3 गोष्टी सांगते. ज्ञानोबा म्हणतात एवं कांडत्रय निरूपिणी, ही 3 कांडाचं निरूपण करते, कर्म, भक्ती आणि ज्ञान. आणि श्राद्धाला कीर्तन केलं पाहिजे याला 3 गोष्टी कारण आहे, कर्म कारण, भक्ती कारण आणि ज्ञान कारण. कसं ऐका, कर्म कसं काय कारण कीर्तनाला? कारण कर्माचा मार्ग हा सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म मार्गात काही जर चूक झाली तर फायद्यापेक्षा तोटा जास्त. कर्मे धर्मे नभती सांग पुण्यांगे पतन. थोडी चूक झाली तरी सगळं कोसळतं. त्या विश्वरूपाला जेव्हा इंद्राने मारलं तेव्हा तो विश्वरूप ज्याचा मुलगा होता त्या त्वष्ट्याला राग आला. म्हणून त्या त्वष्ट्याने इंद्राला मारणारा मुलगा जन्माला यावा म्हणून एक यज्ञ केला. त्या यज्ञाचा मंत्र होता इंद्र शत्रूर विवर्धस्व, इंद्राचा शत्रू वाढो. पण ब्राह्मणांकडून स्वर चुकले, षष्ठी बहुरी समास झाला आणि इंद्र शत्रू यस्य स इंद्र शत्रू हो, इंद्राला मारणारा जन्माला यायच्या ऐवजी इंद्राच्या हातून मरणारा जन्माला आला तो वृत्रासुर. ज्याला मारण्याकरता आपल्या देव दैठणकरांनी हड दिली विठ्ठला. कोण? दधीची ऋषी. म्हणजे चुकलं काय? फक्त मंत्र. बरे आपला हरिपाठ मराठीतच आहे, त्याच्यात पण एवढे भूकंप होतात. क्षमदामा वैरी हरी झाला, काय संबंध आहे वैराचा? आरती बद्दल तर विचारूच नका, ती आरती एका विविध भारतीय कळे ना. मला एकदा म्हणाला हे दर्शन म्हात्रे श्रावण म्हात्रे कुठं राहतात? म्हटलं डोंबिवलीत. ये तू फळीवर वंदना. म्हटलं वंदना पडेल, खाली उतरव विठ्ठला. जुन्या लोकांचं ठीक आहे, पण नव्या पिढीने वाचून म्हटलं पाहिजे ना. आमच्या दिंडीत एक वारकरी आहे, भजन अगदी जोरदार म्हणतो पण सगळ्यात गोंधळ. माझा रंग तुझे कोणी. म्हटलं भरले असतील तर उचल. ठीक आहे, प्रमाणांचा वापर करा, गैरवापर नको. येईल तैसा बोल रामकृष्ण. वाल्याचा प्रॉब्लेम होता, त्याला राम म्हणता येत नव्हतं म्हणून वायरी उलट्या लावल्या. कशा मारा आता ते आपल्याला राम जमत ना, आपण रामच म्हणायला पाहिजे. कर्मात चूक झाली तर नुकसान होतं, म्हणून त्या कर्मात काही उन राहू द्यायचं नाही. आणि कर्मात काही उन राहत असेल असं वाटत असेल तर त्यांनी कीर्तन करावं. नामसंकीर्तनाने कर्मातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. आरंभी आवडी आदरे Hallelujah.
आरंभी आवडी आदरे आले ना, तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. त्या कर्मात जर काही चूक झाली तर तिथं कीर्तन करावं, म्हणजे ब्लास्ट होतो पण नुकसान होत नाही विठ्ठला. हे झालं कर्म. दुसरं, भक्तीच्या अंगाने कीर्तन केलं पाहिजे श्राद्धात. कारण जी व्यक्ती गेलेली आहे तिच्या जाण्याचं दुःख तर आपल्याला, आपण दगडत नाही ना, आपल्याला भावना आहे. कुठेतरी स्नेहाचे बंध त्याच्यात आपण गुंतलेले असतो, आणि तसं असलं पाहिजे हो. माणूस ज्ञानी असावा पण तो कोरडा नसावा. त्याच्यामुळे जगात ज्ञान फक्त ज्ञानोबारांजवळ शोभत का? ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तो ज्ञानाचीच मूर्ती, हे त्यांचं ज्ञान आहे. पण अवचिता परिमळू झुळका अळू हा त्यांचा स्नेह पण आहे ना. स्नेह ज्ञान हे सोबत पाहिजे. मग जी व्यक्ती गेली तिच्या जाण्यानं आम्हाला जर दुःख झालंय तर दुःखात देवाचं भजन करावं असं भक्तिशास्त्राचं मत आहे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल, भक्ती सांगते म्हणून श्राद्धाला कीर्तन पाहिजे. आणि राहिला विचार ज्ञानाचा, ज्ञान सांगतं श्राद्धाला कीर्तन पाहिजे. कारण गेलेल्या व्यक्तीच्या त्या जाण्याने आम्हाला शोक होतो. आणि शोक का होतो? कारण आम्हाला त्याचा मोह असतो. मोह आहे म्हणून जर शोक असेल तर शोक ज्या मोहाने झाला तो फक्त ज्ञानाने नष्ट होऊ शकतो. आणि कीर्तन म्हणजे तरी दुसरं काय हो? नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान, ज्ञानाचा दिवाय, यात सत्य आणि वास्तव शोधायचंय. श्राद्धकान श्राद्धाला कीर्तन का हे कळलं. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाचे मी तुम्हाला 2 परिचय दिले, त्यामुळे एका कीर्तनात 2 प्रस्तावनांचा खर्च करावा लागेल विठ्ठला. कारण अभंगाचा परिचय जेवढा दिलाय 2 तासात तेवढा त्याचा विस्तार करायचा असतो. त्याच्या पलीकडे जायचं नाही. त्याच्या आत तुम्हाला काय विहार करायचा आहे तो करावा. हे अभंग सोडून कीर्तन करणाऱ्याला कंपल्सरी आहे विठ्ठला. तर कीर्तनात आता व्हरायटी आलेली आहे. म्हणून मला म्हणायचं काय की आपल्या बाबतीमध्ये महाराज 2 कारणांनी अभंगाला मांडतात असं मला दिसतं. एक, तुकोबारायांना ज्या अनेक कारणाने जगद्गुरु म्हणतात त्यापैकी एक कारण ठरावं तो हा अभंग आहे. काय संबंध आहे याचा ऐकून घ्या. जगद्गुरु कोणाला म्हणतात? उद्धाराचे कर्म, भक्ती आणि ज्ञान हे तिन्ही मार्ग आपल्या विचारांनी जे प्रकाशित करतात ते जगद्गुरु होऊ शकतात. कृष्णम वंदे, कृष्ण जगद्गुरु का? कारण गीतेमध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी प्रकाशित केल्या. इतकंच नाही, 3 प्रकारासाठी कृष्णाने 3 शिष्य बनवले. कर्म शिकवलं अर्जुनाला, भक्ती शिकवली विदुराला आणि ज्ञान दिलं उद्धवाला. म्हणून कृष्ण जगद्गुरु आहे. अजून सोपं बोलू, जगत जगत झालेला गुरु त्याला म्हणतात जगद्गुरु. जगूनच गुरु होता येतं, खर्च करून नाही. मग जगद्गुरु हे पद, हा विरुद्धाचा विचार केला तर आपण ध्यानात घ्या. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, Oh
श्रीगोंदा ही पश्चिम महाराष्ट्राच्या भजनाची राजधानी आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. तुकोबाराय जगद्गुरु आहे, पण जगद्गुरु कसे म्हणावे? कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी प्रकाशित केल्या पाहिजेत, आणि हा अभंग त्या तिन्ही गोष्टी प्रकाशित करतो. मी त्याचा परिचय आपल्याला करून देतो. पहिलं चरण हे कर्मयोगाचं प्रकाशन आहे, दुसरं चरण हे भक्ती योगाचं प्रकाशन आहे, आणि तिसरं चरण हे ज्ञानयोगाचं प्रकाशन आहे. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नासजा कर्मयोग. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदुनी भक्तियोग. श्रुतीचे का नेघा फळ, सार मूळ जाणोनी हा ज्ञानयोग. आणि तुका म्हणे पुढे काही, ज्याला कोणताच योग नाही त्याचा वियोग. विठ्ठला तीन गोष्टी प्रकाशित करणारा हा अभंग आहे. म्हणून तुकोबाराय ज्या कारणाने जगद्गुरु आहेत त्यापैकी सबळ कारण ठरेल हा अभंग एक. आणि दुसरी बाब, या जगाला निर्भय व्हावंसं वाटतं, मग त्याला निर्भय होण्यासाठी त्यांनी काय करावं हे सांगणारी ही रचना आहे. लक्षात घ्या, माणसाला, समग्र प्राण्यांना देवाने काही गोष्टी कंपल्सरी ठेवल्या. वेस्टर्न कल्चर सुद्धा हे मान्य करतं. फूड, फिअर, स्लीप अँड सेक्स. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. मला असं वाटतं जीवाची सर्वसामान्य तीन गोष्टीच्या बाबतीतली भूमिका अनुकूल आहे. आहार, निद्रा आणि मैथुन या बाबतीत वृत्ती अनुकूल आहे. जेवायला कोणाला आवडत नाही? बसले तर उठवावे लागतात. कळतच नाही वाढणाऱ्याला जेवायला बसलाय का जे शिबी लावलाय, थांबतच नाही. एक पंगत बसली होती, वाढणारे आले. पहिली पंगत झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, तरी बाबा उठे ना. आता जेवणारे नवीन नवीन असले तरी वाढणारे तेच राहतात. त्यांना बरोबर माहित असतं हा कितव्या पंक्तीचा आहे, आणि त्याच्यावरच अंदाज करावा. कीर्तनकाराला किती कीर्तन येतं हे ऐकणाऱ्यांना कधीच कळत नाही. हे टाळकऱ्यांना बरोबर माहितीये का ते वाढायला असतात. लोक म्हणतात काय महाराजाचं ज्ञान आहे, ते म्हणतात एकच अभंग आहे, महाराष्ट्र दर्शन आहे. विठ्ठला त्याच्यात एक नवीन व्हरायटी आली. आता अभंग बदलतो. म्हणजे कवर बदललं, पुस्तक ते जाऊ द्या. मला म्हणायचं काय, जो ज्याच्यासाठी त्याने ते काम नीट केलं पाहिजे, ती त्याची जबाबदारी, नैतिक, सामाजिक. मला म्हणायचं इतकंच आहे की तो बसला जेवायला, त्या वाढणाऱ्यांनी चंग बांधला, याला उठवायचं. तो आला म्हणे बाबा बस उठा. तिसरी पंगत आली, बाबा म्हणाली तुझं काम काय? वाढायचं. माझं काय? एवढ्या पंक्ती पचवलेली माणसं कशी असतील? यालाही म्हाताऱ्याचा अंदाज आलाच नाही. म्हाताऱ्याचा अंदाज कोणालाच येत नाही म्हणा. विठ्ठला डाऊटच वाटत राहतो त्या माणसांविषयी, काय नेमकं गोड बंगाल. ते म्हणाले तुझं काम काय? वाढायचं. माझं काम जेवायचं. तुझं तू माझं मी करतो. दुसरा काय करतो? बाबा उठाच आता. किती खाता? घरमालकाचं खबल. त्यांनी सांगितलं पत्रिका वाच, जेवणाची वेळ दुपारी 12 ते 3, आताशी 1:30 वाजलाय, अजून 1.5 तास यायचं नाही. काय कमाल आहे विठ्ठला. आहाराविषयी प्रेम आहे, निद्रेविषयी. रात्री कीर्तन ऐकायचं आहे म्हणून दुपारी काही लोक झोपतात, आणि दुपारी घरी झोपून पण रात्री कीर्तनात येऊन काय करतात? निद्रा माणसाच्या आवडीचा विषय आहे. किती आवडीचा असेल. एकाची पत्नी माहेराला जायला निघाली. तुम्ही सांगितलं हो तर उठा, मी माहेराला चालली, तेवढं दार लावून घ्या. कोणाला? जा तू, मी घेतो लावून. 2 दिवसांनी ती परत आली. ती म्हणाली अहो उठा. तो म्हणाला तू जा ना, मी घेतो लावून. विठ्ठला म्हणजे आपट या 2 दिवस लोळतच होता. आहाराबद्दल प्रेम आहे, निद्रेबद्दल प्रेम आहे, विषयांबद्दल तर प्रेम आहेच,
विषय ओढी फुलले जीव. मग आहाराबद्दल प्रेम, निद्रेबद्दल प्रीती, मैथुनाबद्दल प्रीती. पण एकच गोष्ट अशी ज्याच्यातून आम्हाला निवृत्ती हवी, त्याचं नाव आहे भय. भीती निघून जावी असं प्रत्येकाला वाटतं. निर्भय असावं आणि जरूर निर्भय असावं. कारण गीता त्यालाच श्रीमंत म्हणते जो घाबरत नाहीये. दैवी संपदेचा पहिला गुण कोणता आहे? अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. तुम्ही निर्भय आहात म्हणजेच तुम्ही श्रीमंत आहात. मग असं वाटतं आपण श्रीमंत नाही आहोत कारण मरायचे घाबरतात. नुसता पॉझिटिव्ह आला तरी निगेटिव्ह होतो. विठ्ठला म्हणजे निर्भय झालं पाहिजे, भयरहित झालं पाहिजे. आणि भय तरी कोणतं असतं? भय असतं मी संपतो का काय. आणि मी संपतो का काय हे भय इथलं संपत नाही. भय इथले संपत नाही, संपत नाही हे इथले भय. विठ्ठला माणूस अस्तित्वासाठी प्रयत्न करतो. माझं अस्तित्व राहिलं पाहिजे, मी टिकलो पाहिजे, मी कायम राहिलो पाहिजे ही अपेक्षा आहे. ज्ञानोबा म्हणाले जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात दोनच विचार घोळत असतात. कोणता? पहिला विचार मी कधीच मरू नये, आणि दुसरा विचार मरेपर्यंत मीच अध्यक्ष. विठ्ठला मी टिकलो पाहिजे बस, दुसरं काही नाही. माझं अस्तित्व मी आहे याची जाणीव. जर सोपं बोलू, घरामध्ये सासवा सुनामध्येच का भांडणं होतात? काय कारण? दोघी नावाने एकमेकीच्या विरोधात आहे म्हणून. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. दोघींमध्ये भांडणं होण्याचं काय कारण? दोघींमध्ये भांडणं होण्याचं काहीच नाही. कारण फार चांगलं आहे. का? वयाच्या 21 वर्षापर्यंत ज्याला वाढवलंय त्याच्यावर पूर्ण प्रेम आहे. कुणाचं? त्याच्या आईच. आणि 21 वर्षाचा तो झाल्यानंतर त्याच्या करता त्या घरात जी येणार आहे ती प्रेम करणार आहे. कोणावर? म्हणजे काय भानगड आहे कळली तुम्हाला? प्रेम ज्याच्यावर करायचं तो एकटा, आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या झाल्या दोन जणी. भाट दिलंय तर काय विठाला. अशा भांडतात की काही विचारू नका. मला असं वाटतं समाजाला आपल्या घरचा पुरुष कामाला आला पाहिजे असं ज्या घराला वाटतं त्या घरातल्या गृहिणींनी त्यांचे वाद त्यांच्यातच मिटवावे. ते तिथे नेऊ नये. तो समाजाकरता उरला पाहिजे. आज अवघड आहे. सिरियलने ते सगळे परिवार जाम केले. मला एकाने विचारलं परिवार म्हणजे काय? काय नाही म्हटलं. तू उसाचा रस पितो का कधी? कानिकनाथ रसवंती गृह पग घुंगरू बांध तो जो चरखा असतो फार गंमत असते. त्याला दोन चाकं असतात आणि ती दोन एकमेकाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात. बरोबर ना? अशी फिरत असतात. आणि त्या दोन चाकाच्या मध्ये काय टाकायचं असतो? जरा सोपं बोलू का? ते खालचं चाक म्हणजे घरातली सासू आणि वरचं चाक म्हणजे घरातली सून, आणि त्याच्यामध्ये हा ऊस. याला म्हणतात हाऊस. हाऊसच भेटते मिठाला. त्याचं कारण आहे लग्न झाल्यावर जर दुसऱ्या दिवसाला त्याने प्रत्येक वस्तू जर आई बायकोकडे मागायला सुरुवात केली ना तर आई रडते. का? एवढं लहानाचं मोठं केलं, ही आज काय बयाने घरात आली तर काय तिने बुद्धी फिरवली, काय शिकवलं. मला एक जण म्हणाला माणूस कायम विद्यार्थी असतो. का? बायको म्हणते आई शिकवते, आई म्हणते बायको शिकवते. विठ्ठल त्याच्यामुळे हा अजन्म विद्यार्थी. मला म्हणायचं तात्पर्य इतकंच आहे की जर आईकडे त्याने काही मागत राहिला तर बायकोला असं वाटतं आपण स्थान निर्माण करू शकलो नाही, आणि त्याने दुसऱ्या दिवशी बायकोकडे काही सेवा मागितली तर आईला वाटतं 21 वर्षे सांभाळला ना हातचा गेला. हे जे मिसिंग फिलिंग आहे ना, खर तर याचा आस्वाद घ्यायचा आहे. कारण प्रेमाचे भांडण करणारी घरं संपलीत आता. मला म्हणायचं काय? अस्तित्व. मी तिथं आहे
मग आपल्या घरात असं झालं ना तर दोघींनी पण आनंद मानावा का? आपल्या मुलाने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जर बायकोकडे काही मागायला सुरुवात केली तर हात पोहोचत असेल तर आईने स्वतःची पाठ ठोकटावी का? आपल्या मुलाच्या आयुष्यात एका योग्य मुलीला आपण आणू आणि लग्न झाल्यावर 1 महिना झाला तरी पोरगा आईकडेच मागता, नवरा आईकडेच मागतो, तर मग त्या सुनेनं शांत राहावं का? मी त्या माणसाची बायको आहे जो सगळ्या घरातला लाडका आहे. विठ्ठला म्हणजे माणसाची धडपड आहे ती अस्तित्वासाठी. मी टिकलो पाहिजे, मी टिकलो पाहिजे. पण मग हा टिकेल कशाने? मला असं वाटतं टिकणार काही केलं तरच टिकतो ना. आम्ही टिकत का नाही? कारण जे टिकतं ते आम्ही करत नाही, किंबहुना जे टिकत नाही ते आम्ही करतो. पण ज्याला आपण संपू अशी भीती वाटते, तुकाराम महाराज म्हणतात ही भीती बाळगण्याची काही कारणच नव्हतं जर तुम्ही टिकणार केलं असतं तर. मग जर तुम्हाला नष्ट व्हायचं नाही तर जे नष्ट होत नाही ते तुम्ही का करत नाही? पहिलं का हो न करा काही पुढे नाही नास जा. भीती वाटते ना आपण नष्ट होऊ, मग असं करून ठेवा की जे नष्ट होणार नाही. माणसं करतात खूप पण टिकणार करत कोण? रावणाने केलं ते काही कमी नव्हतं, त्याच्यासारखा करणारा कोणी नसेल. कवीने त्याचं वर्णन केलंय. पुष्पया नित इंद्रचंद्र रविते दीप प्रचर्या घडे द्वारा पाळीत काळ रांड सटविते बंदिखानी रडी ब्रह्मा वेद पडे जळाधिप जळे आनो निघाली सडे वारा झाडीत से स्वये पचनते वैश्वानराला पडे. दिस इज अ रावणास टुडे. त्याचा आज असा असायचा, त्याने फुलं जर घातली पूजेला, त्याला जी फुलं लागायची ती फुलं इंद्र आणायचा
आपण घातली तर उंदर पळवती. त्याच्या घरी लाईट आहे, लाईटची व्यवस्था काय? दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र. पोथी वाचायला ब्रह्मदेव, अंगण झाडायला वारा, खाल्लेलं पचवायला वैश्वानर, बालनपण करायला सटवी. एवढा बलशाली, पण शेवटी गाव घालायला कोणी उरलं नाही. विभीषण तयार नव्हतं. रामप्रभू म्हणाले, तू जर नशील तर लक्ष्मणा हे काम तुला करावं लागेल. म्हणजे करणं आपल्या हातात आहे, पण असं करावं की ज्याला नाश नाही. खरं तर महाराजांनी आपल्या ही सनसनीत वाजवलेली आहे. का? कारण तुम्ही असं करत नाही ज्याला पुढं नाश नाही. या वाक्याचा सरळ अर्थ असा आहे, तुम्ही जे करता त्याला नाश आहे. फक्त असं सरळ का म्हणत नाही? कारण माणसं इगोजेनिक झाली. खरं बोललं तर सांगितलंय फिरवून, पण अर्थ तोच. अकबराचा त्याच्या आजीवर फार जीव आणि अत्यंत अत्यवस्थ झाली. हो, डॉक्टरांना सांगितलं ही जर मेली ना तर तुमचा पण नंबर लावी. ते डॉक्टर म्हणाले आता काळजी घ्यावी लागेल, कारण ही जाईल तर एकटी जाणार नाही. पॅकेज टूर आपल्याला घेऊन जाईल. आता त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला, पण आयुष्य संपल्यावर कोण थांबत? म्हातारी गेली. पण आता हे सांगायचं कोणी? कारण राजाने सांगून ठेवलं होतं, म्हातारी गेली असं जो सांगेल त्याला सोडावं. शेवटी त्या एका वैद्याने पर्याय शोधले मदतीचे. त्याला लक्षात आलं बिरबल आपला मित्र आहे. त्याने निरोप पाठवला, बिरबल बिलभर वाचव म्हणे बाबा. जाऊ दे, ते मायक्रो साईज आहे म्हणे, वाचव का? बादशाने सांगितले, म्हातारी मेली असं जो मला सांगेल त्याला सोडावं. आणि मेली तर आहे, आता करता काय? तो म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका, ते माझ्याकडे राहू द्या. गेला बिरबल राजाच्याकडे. राजाने विचारलं, बिरबल कसं काय चाललंय? बिरबल म्हणतो, काय नाही मस्त, आता तुमच्या आजीला भेटून आलो. आणि कशी काय? काय नाही, मस्त पैकी झोपलीये, डोळे उघडे तरी बघत नाहीये, अंग तर एकदम गारगार लागतंय, हात आणि पाय हलवण्याचा प्रश्नच नाही, जशीच्या तशी, आवाज देत नाही ना आवाज घेत नाही. बादशाह म्हणाला, बिरबल अरे मेली असं म्हण ना. तो म्हणतो, ते तुम्ही म्हणा, आम्ही म्हणाल तर लटकवत आहे विठ्ठल. मग डोळे उघडे बघत नाही ना, अंग गार पडलंय ना, हात पाय हलवत नाही ना, आवाज देत नाही घेत नाही. एवढ्या वाक्याचा अर्थ एकच होतो, काय? मेली. पण मेली म्हटलं तर सुळावर. तसं तुम्ही जे करता त्याला नाश आहे असंच म्हणायचं आहे. पण तसं म्हटल्यावर आपल्याला राग येतो, म्हणून तुम्ही असं का करत नाही ज्याला पुढे नाश नाही. विठाला काही वेळेला अर्थ तोच असतो, शब्द बदलावा लागतो. एका पेपरवाल्याने बातमी छापली, आमच्या नगरपालिकेचे निम्मे नगरसेवक मूर्ख आहेत. लोक म्हणतात तोडायचं ऑफिस. तो म्हणाला चूक झाली, उद्या दुरुस्ती छापतो. दुसऱ्या दिवशी दुरुस्ती छापली. म्हणाला आमच्या नगरपालिकेचे निम्मे नगरसेवक शहाणे आहेत. बस वाक्य बदललं, अर्थाला कुठं तडजोड आहे, अर्थ तोच. तसं तुम्ही असं का करत नाही की ज्याला पुढे नाश नाहीये? बरं, मी तुम्हाला असं विचारतो, ज्याला नाश आहे असं तुम्ही काय म्हणाल? महाराजांनी त्याची यादी सांगितली, नाशिवंत आटी नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन त्याची फळ. हे नाशिवंत आहे. मग महाराज तुम्ही शास्त्राच्या विरोधात नाही का गेले का? शास्त्र सांगतं जन्माला आलेल्या माणसाने 4 गोष्टी आयुष्यात मिळवाव्या. त्याला म्हणतात पुरुषार्थ. किती आहे? 4. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माने वागावं, दानधर्म करावा, सत्कर्म करावं, संपत्तीवान व्हावं,
छान सुख ऐश्वर्य वैभवात राहावं आणि या सगळ्याचा निरोप घेताना कुठंच आसक्त नसावं. हे ज्याला जमलं तो पूर्ण पुरुष. पुरुषेण अर्थ्यते ती पुरुषार्थ. मग मला सांगा, तुम्ही म्हणता की प्रिया पुत्र आणि धन हे नाशवान आहे, पण सूक्ष्म अर्थ केला तर हे पुरुषार्थ आहे. तुम्ही ज्याला धन म्हणता पुरुषार्थ त्याला अर्थ म्हणतो. धर्म अर्थ. बर, तुम्ही म्हणतात पुत्र, पुत्र म्हणजे धर्म आणि स्त्री म्हणजे काम. मग तुम्ही प्रिया पुत्र धन नाशवान म्हणताना तुम्ही पुरुषार्थाला नाव ठेवली का विठ्ठला? त्याचं उत्तर असं आहे महाराज, स्त्री नाशिवान आहे, पण स्त्रीला सोबत घेऊन केलेलं सत्कर्म अविनाशी आहे. पुत्र नाशिवान आहे, पण पुत्राला चांगले संस्कार द्यावे, समाजाची सेवा करून घ्यावी, ते तर अविनाशी आहे. पैसा विनाशी आहे, पण त्याचा चांगल्या ठिकाणी विनियोग केला तर तो म्हणजे विनाशी वस्तू वापरण्यात. शरीर नाशवानच आहे ना. भांडण झाल्यावर लोक एका शिवीचा राग धरतात. म्हणतात जर कोणी कोणाला नासका म्हणाला तर राग येतो. आणि संत तर जाहीर म्हणतात नाशिवंत देह. नाशिवंत देह म्हणजे नासकाच ना. मग देह नाशवान आहे, अर्थ नाशवान आहे, पण याला घेऊन तुम्ही ज्याला नाश नाही असं करू शकता का? होणार नाही. सांगतो तुम्हाला. प्रिया म्हणजे पत्नी नाशवान आहे, तर तिला सोबत घेऊन सत्कर्म केलं तर. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा नावाचा तालुका आहे आणि त्या वरोरा शहराला लागून आनंदवन नावाचं ग्राम आहे. त्या आनंदवनामध्ये बाबा आमटे, साधनाताई आमटे यांनी कार्याचा, सेवा कार्याचा प्रकल्प फुलवलाय. त्यांचा धाकटा मुलगा प्रकाश आमटे, चित्रपट पाहिला असेल तुम्ही, प्रकाश बाबा आमटे, नाना पाटेकरांनी काढलेला. फिल्म इंडस्ट्रीला पण कधी कधी चांगलं दाखवण्याची बुद्धी होते, कधी कधी. त्या प्रकाश आमटेंचं जीवन चरित्र आहे प्रकाश वाटा. त्याच्या कव्हर पेज स्टोरीला त्यांनी त्यांच्या बायकोसाठी एक वाक्य लिहिलंय. आपण परिवारजन आहोत. वाक्य असं आहे, माडिया गोंड नावाची आदिवासी जमात आहे गडचिरोली जिल्ह्यात. शेवटचा तालुका भामरागड. तिथं ड्युटी शिक्षा म्हणून दिली जाते विठ्ठला. मग तिथे काम करायला हे दोघ जण गेले. महाराज इतकं दारिद्र्य होतं, यांनी काम केलं तेव्हा तिथल्या लोकांना अन्न माहित नव्हतं. भाजलेले उंदीर, सापाचे तुकडे, मुंग्यांची चटणी, लज्जास्थान झाकता येईल एवढी वस्त्र सुद्धा स्त्रियांना उपलब्ध नव्हती. साधा ताप आला तरी मृत्यूशी गाठ असायची. आणि या जोडप्याने त्यांच्या सेवेत स्वतःला समर्पित केलं. ते प्रकाश आमटे लिहितात, जेव्हा आम्ही दोघं जंगलात फिरायचो तेव्हा ते माडिया गोंड आम्हाला म्हणायचे, हे आमचे राम आणि सीता आहेत, आमच्यासाठी वनात आले. त्यांनी नमूद केलंय, आम्हाला ते लोक राम सीता म्हणायचे, पण मला सांगू द्या, रामाच्या सीतेला एकदा का होईना सोन्याच्या हरणाचा मोह झाला होता. माझ्या मंदाला अजून कसलाच मोह झालेला नाही विठ्ठला. प्रिया नाशिवंत आहे, पण तिला घेऊन केलेलं सेवा कार्य अविनाशी. धन नाशिवान आहे, पण सेवा कार्यात नेलं तर मग ते अविनाशी आहे. सोपं सांगतो, दुबईहून 10 लाख रुपये आणायचे असतील तर विना अडचण 50,000च्या वरती आता नेऊ नका जून पर्यंत विठ्ठला. 10 लाख दुबईहून भारतात आणायचे, कसे आणणार? नोटा आणल्या तर मग तिथं एअरपोर्टवर अडवणार नाही का कोण? कस्टम. ते विचारतील, हे कस्टम का विना कस्टम? कस्टम आहे ते. मग 10 लाख नोटांमधून आणले तर अडवले जातील, पण कुणीच अडवू नये आणायचे. काय उपाय सांगा? सोनं बनवून आणा विठ्ठला. वस्तू विनाशी, पण प्रक्रिया केली की अविनाशी होते. मी सांगतो तुम्हाला,
आपल्या घरी किराणा किती दिवसातून येतो? किराणा महिन्यातून. परत महिन्याचा किराणा, 10 तारखेचा पगार, 11 तारखेची डिलिव्हरी. बर, लॉन्ड्रीवाला किती दिवसातून येतो? 8 दिवसातून. दूधवाला तो कशाला रोज? त्याला पण सांगा ना 4 दिवसात लागतं, तर मग एकदम स्टॉक करा. दूधवाला रोज आला पाहिजे का? आजचं दूध उद्याच्या दिवसाला उपयोगाला येणार नाही, ते खराब होऊन जाईल. दूध 24 तासात बिघडतं. हा आपला अनुभव आहे दुधाचा. मी तुम्हाला असं विचारतो, दूध 24 तासात बिघडतं, बरोबर? 24 तासात दूध खराब होतं. तूप किती मिनिटात खराब होतं? तूप किती मिनिटात? 5 मिनिटात, 10 मिनिटात, 15 मिनिटात, 6 महिन्यात, वर्षभर. जेवढं तूप जुनं तेवढं ते औषधी आणि सुगंधी होत जात. बरं, तूप बनलंय कोणाच्या पोटी आलंय जन्माला? दुधाच्या. मग तूप जर दुधाच्या पोटी जन्माला आलं तर बाप रोज मरतो, पोरगा वर्षभर तसाच पिठाला. जे तूप वर्षभर खराब होत नाही ते तूप बनवलं त्याच्यापासून जे रोज खराब होतंय. श्रोते हो, आपल्याला प्राप्त होणार पद काही काळानं नष्ट होत. आपल्याला प्राप्त होणारी प्रतिष्ठा काही काळाने नष्ट होते. आपल्याकडे असलेली संपत्ती काही पिढ्यांनी नष्ट होते. पण ती आपल्या सोबत असताना जे आपण कार्य उभं करतो ते कधीच नष्ट होत नाही. पुढे नाव नाही नाश ज्याला पुढे नाश नाही. सिस्टीममध्ये लक्ष द्या. पुण्यस्मरण सोहळा संपन्न होतोय. तुम्हाला जसं आयुष्य लाभलं, आमच्या भामदास बाबांनाही तसंच आणि तेवढंच आयुष्य लाभलं ना. परंतु त्याच्या प्रत्येक क्षणाचा त्यांनी केलेला विनियोग त्यांना उच्च कीर्तीपर्यंत घेऊन गेला. जीवनामध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम घातला. त्यांना पेटेवाले सरपंच या नावाने सर्व ओळखायचे. मला जो अल्प परिचय करून दिला, मग योजना कोणतीही असो जी गावाच्या समाजाच्या भल्यासाठी आहे ती मिळवल्याशिवाय गप्पच बसायचं नाही. उकडी प्रकल्पाचा विषय उभा राहिला तेव्हा आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. आधी पाणी द्या पाहिजे तर मग आमची मान कापा. हा त्यांचा कर्मयोगातला धडाका आहे. ते कर्मयोगात कुठेही कमी नाही. भक्ती योगाचा विचार कराल तर 4-4 दिंड्या त्यांच्या वाड्यावर मुक्कामाला राहायच्या. बऱ्याचदा माणसं थोडी जर कर्मयोगी झाली ना तर ती अध्यात्मापासून दूर दूर कसं जाता येईल त्याचा मार्ग शोधतात.
एक जण म्हणाला यंदा सप्ताह करायच्या ऐवजी आम्ही झाडं लावू. म्हटलं काय खोडाला सुचलंय विठ्ठला? झाडं लावायचे म्हणून सप्ताह न करणं हा कुठला उपाय? उलट झाडं लावली पाहिजेत हे आम्हाला सप्त्याने शिकवलंय. वृक्षवल्ली आम्हा पक्षी सुस्वरे आळविती. त्यामुळे जो माणूस कर्मयोगी आहे तो भक्तियोगी असलाच पाहिजे. किंबहुना सोपं बोलू, कर्मयोगाला अहंकाराचा वास येऊ नये असं वाटतं तर कर्मयोग्याने भक्तियोगी बनलं पाहिजे. भक्ती वैराग्य अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासा. आणि भक्तियोगी आहे त्याने देवाचं कार्य केलं पाहिजे. वाड्यावर 4-4 दिंड्यांची सेवा करणं हा त्यांच्या जीवनातला भक्तियोग. एकदा त्यांना सगळं कार्य आटोपल्यावर सही करायला सांगितली तर सही करता येत नाही. सही करता येत नाही याची खंत मनाला एवढी लागली की त्या मानसिक संकल्पाने त्यांनी ज्ञानेश्वरीच्या वाचनातून गाथा ज्ञानेश्वरीला आपल्या जीवेवर स्थापित केलं. मला काय म्हणायचं आहे, सगळ्या योजना आपल्याकडे आल्या पाहिजेत हा त्यांच्या जीवनातला कर्मयोग. दिंड्यांची सेवा मी केली पाहिजे हा जीवनातला भक्तियोग. आणि सही करता येत नाही आणि तरी ज्ञानेश्वरी जीवेवर ठेवायची हा जीवनातला ज्ञानयोग. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा आपल्याला एकत्र आणता येतात तेव्हा आपल्याला कीर्तीचा प्रसाद देव देतो. आणि जरा सोपं बोलू, स्वतःसाठी करणारे भरपूर आहेत पण आनंद देणार आणि माग उरणार दुसऱ्यासाठीच केलेलं उरतो. तुम्हाला सोपं सांगतो, आता आपल्या श्रीगोंदा तालुका, दौंड तालुका, कर्जत तालुका सगळे घेतले म्हणजे झालं. आपल्या सगळ्यांना जलसमृद्धी कोणती नदी देते? भीमा माता वाहते, इतर कालवेही आहे बरोबर. नदीचं जे पाणी वाहत त्या नदीच्या पाण्याला गती 2 प्रकारची असते, एक परार्थ आणि स्वार्थ. नदी वाहते तर तिचा स्वार्थ आहे कोणता? समुद्रात जाय आप गंगेची जैशी, हा तिचा स्वार्थ. आणि जाता जाता तटावरचे मळे फुलवणे हा परमार्थ. का फेडीत पाप ताप ओखीत तिरीचे पाद. आता आपल्या किनाऱ्याला जो हाऊस लागलेला आहे हा जो ऊस दिसतो या ऊसाला पाणी कोणाचं आहे? नदीच आहे. जे पाणी ऊसाला मिळालं त्या व्यतिरिक्तच होतं ते वाहून कुठे गेलं? समुद्राला. मी दोन्ही पाण्यांचा शेवट तुम्हाला विचारतो. जे पाणी स्वार्थासाठी वाहिलं नदीचं ते समुद्राला मिळालं, आता त्याची टेस्ट घेऊन पहा काय झालंय? खारट. आणि जे पाणी मला दुसऱ्याच्या मदतीसाठी द्यायचं आहे म्हणून जे ऊसात आलं आणि आपल्याला रसातून मिळालं ते पाणी आता चवीला कसं आहे? मग स्वार्थासाठी वाहिलं ते चवीला कसं लागलं? खारट. आणि जे परोपकारासाठी वाहिलं ते कसं लागलं? गोड. मग कुणीकडे जास्त दिलं पाहिजे? विठ्ठला. पुढे नाही नाच जा, ते पुढे उभं राहत. आम्ही सत्कर्म केली पुढे उभी राहतात, आम्ही भजन कर्म केली ती पुढे उभी राहतात. आणि ज्याने पुढे उभं राहणार व्यवस्थित केलंय ना त्याचा तिथला काळ चांगला असतो. उदाहरण सांगतो आपल्या ध्यानात. एका नगरीचा नियम होता, 5 वर्षेच गादीवर बसवायचा. 5 वर्ष झाली का जय विठ्ठल असा नियम होता. त्यामुळे 5 वर्षे झाली का त्याची दिंडी काढायची लोक आणि नेऊन अरण्यात सोडायचं. अरण्य म्हणजे कल्पतरूच्या बागा नाही, डायरेक्ट येड्या बाबळीचं रान असंच म्हणतात ना विठ्ठला. तिथं प्यायला पाणी नाही, खायला फळं नाही, काही नाही, काहीच नाही. अशा अरण्यात नेऊन सोडायचे. 5 वर्षे झाली का त्याचा मुक्काम तिकडच. आता होता होता ती 5 वर्षे एका सुजाण तरुण आणि हुशार वारकऱ्याच्या वाट्याला आली. 5 वर्षाकरता तो झाला राजा. 5 वर्षाकरता राजा झाला. मला 5 वर्ष त्यांनी आरामच केला नाही, अजिबात नाही. करायचा काय माहिती का?
रोड मंजूर करायचा आणि जंगलात नेऊन बांधायचा, पाण्याची टाकी मंजूर करायचा, त्या बाबळीच्या रानात नेऊन बांधायचा. इथं 5 स्टार सँक्शन केलं आणि तिथं 7 स्टार नेऊन बांधलं. सगळ्या सोयी त्या बाबळीच्या रानात झाली. 5 वर्ष पूर्ण. 5 वर्षे पूर्ण झाल्यावर याची पण दिंडी निघाली. सगळ्यांची निघते तशी. लोक पण बघायला आली. लोक हसरा चेहरा बघायला नाही आली तरी रडका चेहरा बघण्याचा आनंद घ्यायला ते बरोबर उपस्थित असतात. याची दिंडी निघाली पण हा रडीच ना, हा सारखा हसायचा. त्याला काही लोकांनी विचारलं, का तुम्ही हसता म्हणजे? तो म्हणाला, हसता म्हणजे मग तुम्हाला एक्सपेक्ट काय? तो म्हणतो, इथून मागे जेवढ्या यांच्या 5 वर्षानंतरच्या दिंड्या निघाल्या ना, सगळे बोंबलतच गेलेत. का? 5 वर्ष मजा मारली आणि डायरेक्ट बाबळीच्या रानात. तुम्ही रडत का नाही सांगा, तुम्ही हसता का सांगा. ते म्हणाले, मी का हसतो ते नंतर सांगतो, आधी ते का रडले ते सांगा. ते म्हणाले, राज्य मिळाल्यावर 5 वर्ष नुसता सुखानेच लोळला, काही केलंच नाही आणि आता एकदम सगळ्या सोयी बंद होणार आहे म्हणून रानात जायला हे रडत गेलेत. आता सांगा म्हणे तुम्ही का हसत चालले? ते म्हणाले, ते रडले ते बरोबरच आहे आणि मी हसतो ते बरोबरच आहे. का? मी 5 वर्ष राजा राहिलो पण 5 वर्ष आरामच केला नाही. म्हणजे मग काय केलं? तुम्ही मला ज्या रानात नेऊन सोडणार आहेत ना, 5 वर्षे इथं जागून सगळ्या सोयी मी तिथं करून ठेवल्या. त्याच्यामुळे तुम्ही मला काढायला घेतलंय ना, त्याच्या आधी उलट मलाच घाई झाली कधी दिंडी निघते माझी. त्याच कारण आहे, इथं 5 स्टार आहे तिथं 7 स्टार आहे. त्याच्यामुळं मी वाट बघतो का नेता कधी. जरा सोपं बोलू, आम्ही ज्या मरणाला घाबरतो ना, संत त्या मरणाची वाट पाहतात. का? इथं असताना एवढं करून ठेवलंय की आता जिथं जायचंय तिथं किती सोयी आहेत. वैकुंठ वैकुंठ भुवनी घर केले. भंतर महाराज आमच्या मुंबईमध्ये सावळाराम महाराज नावाचे साधू झाले. फार मेहनत घेतली कारण आमच्या कोकणी माणसाचा पिंड नाहीये. कारण भूगोल सांगतो कोकणातील माणसाचा भात व मासे. मग आम्ही इकडे कसे? ही त्यांची मेहनत आहे. हो, वैकुंठावशी रामदास बाबा मनसुख त्यांना म्हणायचे, सावळाराम महाराज आगरी माणूस मालकरी म्हणजे वाघ शाकाहारी. विठ्ठल ते म्हणायचे कीर्तनात कधी कधी, देवा वळकटी बांधून तयार आहे, कधी पण आवाज दे. ही डेअरिंग कोणामध्ये येते? हो, MSCB वाले गावात आले तरी टेन्शन कोणाला येत नाही. हा, तस ज्याने इथल्या जीवनात पुढचं करून ठेवलंय, पुढे नाही नास जा. महाराज, असं आमच्या जीवनात घडण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे?
देवा